नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहे. तुम्हाला मी आज दाखवणार आहे की आपण जे आरी वर्क केलं आहे. तर यांनी कमेंट्स केली आहे की त्यांना आरी वर्कची जी बाहीवर आपण डिझाईन टाकली होती ती कशी आखायची. तर हा बघा, हा ब्लाऊज पीस आहे. तर हा पैठणीचा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे बघा असं दुमडून घेतलेलं आहे. या ठिकाणी बाह्या असतात, काठ आहे. या ठिकाणी आपल्याला हे बघा असं दुमडून घेतलेलं आहे. 4 पदरी म्हणजे 2 पदरी गडी करून असे 4 पदर आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आता इथे हे बघा असे परत एकदा दाखवते मी तुम्हाला. असं आहे आणि ह्या ठिकाणी हे बघा असा डबल घेतलेला आहे आणि आपण आता ह्या ठिकाणी एक मध्य काढून घेणार आहोत. हा बघा असा मध्य काढून घेतलेला आहे. हा मध्य काढलेला आहे. सारखे पदर घेऊन आणि हा मध्य काढलेला आहे. अशा पद्धतीने हा मध्य काढून घेतलेला आहे. हे बघा अशा ठिकाणी आता आपण हा मध्य काढून, तुम्हाला दिसत नसल्यामुळे मी व्यवस्थित परत घडी केली आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने हा 4 पदर आलेले आहेत. तो वरचा जो आहे घडीचा आहे. आणि या ठिकाणी आपण आता बाहीची उंची मोजून घेणार आहोत. आपल्याला बाही जेवढी घ्यायची आहे तेवढी उंची मोजून घ्यायची आणि त्याच्यात अर्धा ते 1 इंच जास्त घ्यायचं असतं. त्यामुळे आपण 11-12 जेवढी आपल्याला उंची घ्यायची तेवढी घेऊन घेतलेली आहे. ती आपण घेतल्यानंतर हे बघा ह्या ठिकाणी असा हा मध्य काढून घेतलेला आहे. हा मध्य काढल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आता इथे डिझाईन करायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण डिझाईन करणार आहोत. हा उलगडून घेतलेला आहे मी परत एकदा तो कपडा. परत आता दुसऱ्या बाजूने पण आपण हा मध्य आलेलाच आहे. हा मध्य माझ्या अंदाजाने बरोबर मध्य घेतलेला आहे. ह्या ठिकाणी आलेला आहे. आपण उलगडून घेतलेला आहे. मला तिथे मी तुम्हाला बाहीची दंडघेर जो आहे तो दंडघेर मोजून घ्यायचा आहे. साधारण ज्या कस्टमरचं ब्लाऊज असतं त्यांचा, म्हणजे आपण जर आरी वर्क करत असाल तर आरी वर्कच्या जे उंची आणि दंडघेर मोजून घ्यायचा. शक्यतो दंडघेर आपल्या अंदाजानुसारसुद्धा आपल्याला ठेवता येतो. 5 ते 5.5 इंच, 5 इंच म्हणजे 10 इंच घेऊन टाकायचं आहे. आता इथे आपण 6 इंचाचा घेतलेला आहे, कारण ते ब्लाऊज आपल्याकडे शिवायला होतं त्याच्यामुळे आपण तिथे दंडघेर घेऊन टाकलेला आहे. तर हा बघा इथे 6 इंच आला आहे. तर मध्ये 6वर आपण इथे मध्य काढलेला आहे. हा मध्यापासून इकडे आणि ह्या ठिकाणी त्या बाजूने, म्हणजे आपण हे जो आहे मध्य, ह्या ठिकाणी पण आपण असाच मध्य काढून घेतलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण असं वर्क करू शकतो. तेवढ्या भागात आपण वर्क करू शकतो. ह्या ठिकाणी आपण इथे वर्क करू शकतो, आपल्याला जेवढं लागेल तेवढं. अशा पद्धतीने इथे वर्क करता येतो. बाहीचा आकारसुद्धा दिला तरी चालतो. बाहीचा आकार राहून गेलेला आहे माझ्याकडं द्यायचा. आणि हा आता दुसरा काठ आहे. हा दुसरा काठ आहे. आपल्याला जर काठ ठेवायचा असेल तर तो काठ तसाच राहू द्यायचा. ठेवायचा नसेल तो काठ काढून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणापासून बघा हा मध्य आलेला आहे. हा काठ आहे. हा काठ आपण काढून घेतला तरी चालतो आणि त्याच्यावरती आखायचा आहे. त्याच्यावरती आता आपली जेवढी ब्लाऊजची उंची असते त्या पद्धतीने आपण आता बघा ब्लाऊजची जेवढी उंची, कारण साधारण त्या कस्टमरला विचारून घ्यायचं तुमची ब्लाऊजची उंची किती आहे. त्या पद्धतीने घडी पण आपण मध्याची घडी घेतलेली आहे. मध्यापासून वाळून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण इथे मोंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. साधारण मी इथे 6 इंच घेतलेला आहे. असा मोंड्याचा आकार घेऊन घेतला आहे. अंदाजाने तुम्ही घेतला तरी चालतो. आणि गळा आपल्याला जर मोठा घ्यायचा असेल तर ते अंतर आपण इथे 5 इंच घेतलेला आहे मी. आणि हा असा मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. 1 इंच 1.5 इंचावर आकार देऊन आणि असा मोंड्याचा आकार देऊन घेतला. आणि ह्या ठिकाणी बघा, आणि ह्या ठिकाणी आपण इथे 3 इंच घेतला आहे, कारण 2 इंच अंतर ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण आता गळा घेणार आहोत. असा गळा घेतलेला आहे. हा गळा घेतल्यानंतर आपण ह्या गळ्याच्या बाजूने आपण ही डिझाईन करू शकतो. हे बघा ह्या ठिकाणी हा गोल गळा घेतलेला आहे.
हा मोंड्याचा आकार घेतलेला आहे आणि आपल्याला त्या आकारातच वर्क करायचं असतं, त्याच्यामुळे ते खडूने आपण काढून घेतलेलं आहे. ही मार्जिंग असल्यामुळे ती मार्जिंग पण मार्जिंगमध्ये वर्क केलं तर ते काढून टाकावं लागतं, त्याच्यामुळे ती मार्जिंग पण आपण ठेवलेली आहे. अशा पद्धतीने हा उलटा करून घ्यायचा आहे कपडा. हा आपण आता कपडा उलटा करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला दुसऱ्या बाजूने पण उमटून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जे आहेत हे बघा, तुम्हाला दिसतच असेल त्या खडूचे उमटलेले भाग त्याच्यावर आता आपण इथे उमटून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे आता उमटून घेणार आहोत. तिथे खडूने आखल्यामुळे तिथे खाली आपलं आखलं गेलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आखलं गेलेलं आहे आणि हा राऊंड शेप आला आहे आणि त्या राऊंड शेपच्या बाजूने आपल्याला आरी वर्क करायचं आहे. आपण या ठिकाणी गर्द करून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला आरी वर्क कुठे कुठे करायचं ते आपल्या या आखल्यामुळे ह्या बाजूने आपल्याला हे आरी वर्क करता येतं. अशाच काही तुम्हाला जर काही कमेंट्स विचारायचे असेल तर जरूर मला विचारू शकतात. मी अशा पद्धतीने करण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे. नवनवीन व्हिडिओ असे जे आहेत हे आरी वर्क अगदी सोप्या पद्धतीचं आपण केलेलं आहे. याला जास्त आपण फक्त चिटकवूनच आरी वर्क केलेलं आहे. मी हा मागचा व्हिडिओ टाकलेला आहे आरी वर्क कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने.